हॅलो, मी अंकिता. आपण पाहत आहोत एबीडी मराठी. तर नजर टाकूयात आजच्या ताज्या आणि ठळक घडामोडींवर. लोकसभा निकालानुसार विधानसभेत महाविकास आघाडीचा सरकार. लोकसभा निकालानुसार 288 पैकी महाविकास आघाडी 158 विधानसभा मतदारसंघात आघाडीवर. लोकसभेच्या निकालानुसार महायुतीला फक्त 127 विधानसभा मतदारसंघात आघाडी. विधानसभेला महायुतीला करावी लागणार कसरत. ठाकरे गटाकडून विधानसभा निवडणुकांची जोरदार तयारी. उद्धव ठाकरेंची आज विधानसभा संपर्क प्रमुखांसोबत बैठक. अजित पवार गटाकडून पार्थ पवारांना राज्यसभेवर पाठवण्याची जोरदार तयारी. प्रफुल्ल पाटीलांच्या रिक्त जागेवर पार्थ पवारांची वर्णाय लागणार सूत्रांची माहिती. गोड बोलून माझा काटा काढण्याचा सरकारचा प्रयत्न. जरांगेंची राज्य सरकारवर गंभीर आरोप. तर संभाजीनगरचे खासदार भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट. शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी अर्ज माघारीचा आज शेवटचा दिवस. निवडणूक मतदान पार पडणार. आषाढी यात्रेसाठी राज्य परिवार महामंडळ 5000 विशेष बसेस सोडणार. ग्रुप बुकिंग असलेल्या कोणत्याही गावातून पंढरपूरसाठी बस मिळणार. मोहन चरण माझे ओडिशाचे नवे मुख्यमंत्री होणार. मोहन आज ओडिशाच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार. भाजपकडून 2 मुख्यमंत्रीही शपथ घेणार. वाराणसी लोकसभा मतदारसंघातून प्रियंका गांधी लढल्या असत्या तर पंतप्रधान मोदी हरले असते. सभेतून राहुल गांधींचे विधान. सातारा, अहमदनगर, परभणीसह राज्यात जोरदार पावसाची हजेरी. पहिल्या पावसातच कराडमधील ब्रिटिशकालीन बंधारा ओव्हरफ्लो. असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या एबीडी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.